काय विचारा विरोधी पक्ष पोलीस विभाग आहे कारवाई किती वर्ष रायगड जिल्ह्यामधील रोहा तालुक्यातील तांबडी येथील मुलीवर 26 जुलै 2020 रोजी अत्याचार व नंतर खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती। 8 मे रोजी या घटनेचा धक्कादायक निकाल लागला। यातील सर्व आरोपींना सत्र न्यायालयाने दोषमुक्त केलं। या निकालाने पीडिताच्या कुटुंबाला धक्का बसला। बाजू मांडण्यात सरकार कमी पडलं। तांबडी येथील निर्भयाच्या अत्याचार व हत्या प्रकरणातील संबंधित आरोपींची निर्दोष सुटका झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकल मराठा समाजासह सर्व बहुजन समाजाच्या वतीने राम मारुती चौक ते थेट तहसीलदार कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या जनआक्रोश मोर्चात शहर तालुक्यातील नागरिक मुख्यतः महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। निकालाविरोधात महिला प्रचंड आक्रमक झाल्या होत्या। तपास यंत्रणेचा धिक्कार असो, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, दोषी अधिकाऱ्याला निलंबित करा, चौकशीसाठी SIT स्थापन करा अशा संतप्त घोषणांनी रोहा दणाणला। ही घटना घडली ही आमची एक पुतणी आहे। तिची आत्या तिच्या काक्या ह्या सगळ्या ही सगळे समाज बांधव ही सगळे नात्यातली रक्ताची नाती आहेत। आज हा उद्रेक का उठलाय याचं कारण असं आहे की ठोस पुरावे असताना NDA चे रिपोर्ट सुद्धा त्याचे सुद्धा पॉझिटिव्ह असताना या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्याचे कोर्स ज्या वेळेला केस चालू होती त्याचा रिझल्ट पहिला चांगला होता, पण त्याच्यानंतर यांच्या कुटुंबाला अंधारात ठेवण्यात आलं। कुटुंबातल्या लोकांना सांगण्यात आलं की केसच्या तारखेला तुम्हाला काय यायची गरज नाही, आम्ही आमच्या पद्धतीने। असा कधी न्याय असतो का? आणि आता ज्यावेळेला केसचा निकाल होता त्यावेळेला कुटुंबाला सकाळी 10:30 वाजता फोन येतो की तुम्ही आता न्यायालयात द्या आणि फिर्यादी कोर्टामध्ये पोहोचायच्या अगोदर निकाल लागतो। हा कसला न्याय? आणि उज्ज्वल निकम सारखे ख्यातनाम वकील असताना जर अशा पद्धतीच्या घटना जर घडत असतील तर उज्ज्वल निकम सुद्धा काहीच कामाचे नाही। पैसे खाल्ले, काय त्यांचा उपयोग आहे? पैसे खाल्ले। आणि आता असं होऊन जर आता जर हे 6 आरोपी जर बाहेर आले असतील तर ते 6 आरोपी तात्काळ तुम्ही जेरबंद करून घ्या आणि त्यांच्या कुटुंबियाला पोलीस संरक्षण द्या। जर तुम्ही नाही दिलं तर आज हजारोच्या संख्येने उद्या लाखोच्या संख्येने रस्त्यावरती उतरू आणि तुम्हाला जर कायदा जमत नसेल तर तो कायदा हातात आम्ही घेऊ। संपूर्ण सकल मराठा समाज आणि आमच्या पंचक्रोशीतला बहुजन समाज तिथं हजारोच्या संख्येने ताकदीने उतरू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।